श्री परमात्मने नमः. आज आपण 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग या संबंधीचे थोडेसे चिंतन करणार आहोत. पूर्वी 17 अध्यायांमधून भगवंतांनी जे सांगितले त्याची थोडक्यात उजळणी या अध्यायात केली आहे. दुसऱ्या अध्यायात त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जन निर्द्वंद्व नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान हे सांगितलं. जे लोक आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करतात त्याला पाप पुण्याच्या बंधनात अडकावे लागते, पण परमेश्वराची आज्ञा म्हणून जो कर्म करतो त्याला हे बंधन येत नाही. ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून कर्म करावे याचेच विस्तृत विवरण या अध्यायात केले आहे. तसेच 14व्या अध्यायात सात्विक, राजस, तामस या क्रिया सांगितल्या त्याचाही विस्तार या अध्यायात आहे. म्हणजेच कर्मयोग, कर्मब्रह्मार्पण योग, संन्यास योग हे सर्व संक्षिप्त रूपात सांगितले आहे. अर्जुन विचारतो, तू आत्तापर्यंत कर्म, कर्मफळ, कर्मफलत्याग सांगितले, अजून याचे स्वरूप आणि रहस्य मला विस्ताराने सांगा. भगवंत सांगतात, काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः सर्व कर्मफलत्यागम राहुस्त्यागम विचक्षणाः. केवळ संन्यासाचा वेश धारण करणे म्हणजे संन्यास नव्हे, तर काम्य कर्म सोडणे म्हणजे संन्यास होय. एखादी कामना, इच्छा मनात ठेवून कोणतेही कर्म करू नये, तर विहित कर्म, नित्य नैमित्तिक कर्म, वर्णाश्रमाने नेमून दिलेले कर्म हे आपले कर्तव्य समजून करावे. पण त्यापासून जी फलप्राप्ती होईल त्याचा त्याग करावा, म्हणजे ते कर्म भगवत अर्पण बुद्धीने करावे. त्यालाच कर्मफलत्याग असे म्हणतात. देवाला जे द्यायचे ते तो योग्य वेळी देतोच. कर्मफलत्याग करणे म्हणजे बँकेत पैसे डिपॉझिट केल्यासारखे आहे. बँकेत ठेवलेले पैसे काही काळानंतर जसे व्याजासकट परत मिळतात त्याप्रमाणे कर्म करावे आणि त्याला कर्म अर्पण करावे. त्याचे फळ योग्य वेळी तो व्याजासकट परत देतो. सत्कर्माचे फल देवाला द्यावे म्हणजे ते कर्म करीत असताना जाणते अजाणतेपणे काही चुका झाल्या तरी देव क्षमा करतो आणि 1000 पटीने आपल्याला परत करतो. यज्ञ, दान, तप ही माणसाची कर्तव्य कर्मे आहेत. ती कधीच सोडू नये, कारण ते पवित्र कर्म आहे. ही कर्मे फलाची अपेक्षा धरून कधीच करू नयेत, कारण अशी कर्मे जन्मबंधनात अडकवतात. आणि जर कर्तृत्वाचा अभिमान सोडून केवळ भगवंताच्या आनंदासाठी त्याची पूजा समजून कर्म केले तर ते मोक्षाप्रद घेऊन जातात. दान केलेच पाहिजे. असं म्हणतात की आपल्या कमाईतील 10% भाग दान करावा, तेव्हा कोणाला न समजेल अशा पद्धतीने. त्याचे फळ कैक पटीने जास्त असते आणि असे दानच सात्विक दान असते. अशा दानाने आपण पवित्र होतो. परत मिळविण्याच्या अपेक्षेने दान केले तर ते दान न राहता व्यवहार होतो, हे राजस दान ठरते. त्याग हा सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारचा असतो. सात्विक त्याग म्हणजे त्याचे फळ मलाच मिळावे असा विचार कधीही असू नये, तर सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः या विस्तृत भावनेने करावे. नियतकर्म प्रत्येकाने केलेच पाहिजे. कुठल्या तरी मोहात पडून नियतकर्माचा त्याग केला तर तो त्याग तामसी त्याग होईल. त्याने दुःखच प्राप्त होते. शरीराला त्रास होतो म्हणून नियतकर्म टाकले तर तो राजस त्याग होईल. त्याने कोणतेच फळ मिळणार नाही. पण आपल्या वर्णाश्रमाला उचित कर्म करतो, पण त्याचे फळ काय मिळेल याचा विचार करत नाही. आपले कर्तव्य समजून कर्म करतो, शिवाय हे मी केले आहे असा अभिमान बाळगत नाही. त्या कर्मफल त्यागाला सात्विक त्याग असे म्हणतात. एखादी कामना मनात ठेवून कर्म केले तर मागितली तेवढीच गोष्ट मिळते, पण काही न मागता कर्म केले तर अपेक्षेपेक्षा जास्त मिळते. मी कर्म केले, त्याचे फळ मला आत्ताच मिळाले पाहिजे असा अट्टाहास कधीच करू नये, तर ते फळ देवाजवळ ठेवावे. योग्य वेळी देव दुप्पट फळ देतो, व्याजासकट परत करतो. परमात्मा 3 प्रकारचे फळ देतो, अनिष्ट, इष्ट आणि मिश्र. हेही फळाची आशा न सोडणाऱ्या व्यक्तीला. अनिष्ट म्हणजे नरक
इष्ट म्हणजे स्वर्ग आणि मिश्र म्हणजे मनुष्यलोक होय. सर्व कर्माच्या सिद्धीसाठी कोणती साधने आहेत? सर्व कर्मात सफलता प्राप्त करण्यासाठी प्रमुख कारण कोणते? या प्रश्नांची उत्तरे देताना भगवंत सांगतात, पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. जे कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी 5 गोष्टी आवश्यक असतात. त्या कोणत्या? तर अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. अधिष्ठान म्हणजे देह कर्म करण्यासाठी आवश्यकच असतो. या देहाच्या माध्यमातूनच त्याच्या मदतीने जीव कर्म करीत असतो. कर्ता म्हणजे जीव. नुसता देह असून उपयोग नाही, तर त्यात जीव असावा लागतो. त्यानंतर स्थान, अनेक साधने म्हणजे इंद्रिये, आणि त्यानंतर ध्यान, मनन इत्यादी क्रिया म्हणजे प्रयत्न. प्रयत्नाशिवाय कोणतीच क्रिया सफल होत नाही. आणि 5वा प्रमुख परमात्मा, म्हणजेच त्याची इच्छाही असावी लागते. देवाची इच्छा नसेल तर समोर असलेली वस्तूही मिळत नाही. शिवाय पहिले 4 कर्म स्थळ, जीव, इंद्रिय आणि प्रयत्न हे केले तरच दैव अनुकूल होते आणि परमात्मा त्या कार्यात यश देतो. म्हणून मनुष्य काया वाचा मने जे कर्म करतो, शास्त्रसंमत असो किंवा शास्त्राविरुद्ध असो, ते या 5 कारणांनी घडत असते. आपल्या पूर्वकर्मानुसार देवाची प्रेरणा होते, त्यानुसार देवाची भक्ती आणि त्यातून ज्ञानप्राप्ती होते. योग्य गुरूंची भेट घडते, परमात्मा त्या प्रेरणेचा स्वीकार करतो आणि योग्य अशा प्रयत्नातून फलप्राप्ती होते. एकंदरीत कर्तव्य कर्म अनिवार्य आहे. ते करताना कर्मफलाचा त्याग केला पाहिजे. मी करता नाही हा भाव मनात असावा आणि मगच ज्ञानप्राप्ती होते आणि व्यक्ती पापग्रस्त होत नाही. भगवंताने अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केले. युद्धात हिंसा होणारच, पण क्षत्रियांचे कर्तव्य आहे असे समजून युद्ध केले. शिवाय राज्याच्या अभिलाषाने युद्ध न करता आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी युद्ध केले तर त्याचे पाप लागत नाही, हे श्रीकृष्णाला सांगायचे आहे. हीच गोष्ट सामान्य माणसांनी पण जीवन जगत असताना लक्षात ठेवायची आहे. इथे प्रश्न येतो, मी स्वतंत्र करता नाही, करता करिविता भगवंतच आहे, मग पापकर्माचे फळ मला का? याचे उत्तर भगवंत देतात, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान् न हंती न निबध्यते. माझी आज्ञा म्हणून विहित कर्म करतो तेव्हा झालेल्या चुका मी माफ करतो, पण चोरी, हत्या इत्यादी कृत्यांची मी आज्ञा देत नाही, म्हणून त्याची जबाबदारीही माझी नाही. चांगल्या कामाच्या वेळी चुका झाल्या तर मी माफ करतो, पण वाईट कृत्य केले तर शिक्षाच देतो. फळाची इच्छा न करता युद्ध हे कर्तव्य म्हणून करतो, त्याला संहार केला तरी मी शिक्षा देत नाही. कोणताही जीव कर्मात स्वतंत्र नाही, प्रेरणा देणारा भगवंतच आहे. हा सिद्धांत मान्य केल्यावर आपली जबाबदारी एकच, आपले नेमून दिलेले कर्म करणे. देव आपल्याला कशी प्रेरणा देतात ते पुढे सांगितले आहे. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म करतेती त्रिविध कर्मसंग्रह. देव आमचे पूर्वकर्म पाहून प्रेरणा देतो. पूर्वकर्म सात्विक असेल तर देव धर्मकार्यात प्रवृत्त करतो, राजसी असेल तर संसारात रमवतो आणि तामसी असेल तर वाईट कृत्ये घडवून आणतो आणि त्याचप्रमाणे फळ प्राप्त होते. जसे पेट्रोलशिवाय गाडी चालत नाही, म्हणजे गाडीला गती देण्यासाठी पेट्रोल आवश्यक आहे. गाडीचे स्टिअरिंग आपल्या हातात असते. वाहतुकीचे सर्व नियम पाळून गाडी चालवली तर इच्छित स्थळी सुखरूप पोचते आणि नियम न पाळले तर अपघात ठरलेलाच. तसेच कर्मात देव प्रवृत्त करतो, कर्म करायला प्रेरणा देतो. चांगले कर्म निवडायचे की वाईट हे तुमच्या हातात आहे. देवाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून कर्म केले तर चांगले फळ, नाहीतर वाईट फळ प्राप्त होते. देव हा पेट्रोलप्रमाणे फक्त प्रेरक आहे. भगवंताची सेवा म्हणून कर्म करणे म्हणजे चांगले कर्म. मीच कर्म करतो म्हणून अहंकार बाळगणे म्हणजे वाईट कर्म. ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता या 3 रूपांनी देव मदत करतो. ज्ञान,
कर्म करता हे तिन्ही सात्विक, राजस, तामस असे 3 प्रकारचे आहेत. सर्वांमध्ये परमात्मा आहे, तो अव्यय आहे, म्हणून त्याचे नित्य स्मरण करावे हे ज्ञान सात्विक ज्ञान होय. देव सर्व ठिकाणी निराळा आहे का नाही असा संदेह निर्माण होणे म्हणजे राजस ज्ञान, तर यापेक्षा विपरीत ज्ञान ते तामस होय. करता सुद्धा सात्विक, राजस, तामस या 3 प्रकारचा. नियतम संगरहितम अरागद्वेषतकृतम अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. वर्णाश्रमाला उचित कर्म अभिमान रहित होऊन फळाची अपेक्षा न करता जो कर्म करते ते कर्म सात्विक होय. पण फळाच्या इच्छेने आणि अहंकाराने युक्त होऊन केलेले कर्म राजस. येणाऱ्या अडचणी, होणारी हानी, त्रास, आपले सामर्थ्य यांचा विचार न करता केलेले कर्म तामस. अहंकार न बाळगता निरपेक्ष बुद्धीने आणि यश मिळो अथवा अपयश विचलित न होणारा करता सात्विक. कीर्तीची, कर्मफळाची अपेक्षा ठेवणारा लोभी, सुखदुःखाने विचलित होणारा करता राजसी, तर कर्मसमर्पण न करणारा, भक्ती नसलेला, असमाधानी, द्वेषी, आळशी करता हा तामसी होय. बुद्धीसुद्धा सात्विक, राजस, तामस या 3 प्रकारची आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकारे भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धीसा पार्थ सात्विकी. भगवंताचे ज्ञान करून घेण्याकडे प्रवृत्ती असावी, तर संसार मोहात निवृत्ती असावी. कर्तव्य अकर्तव्य याची जाण असावी. विहित कर्म करणे हे कर्तव्य आहे. भगवंत सर्वश्रेष्ठ आहे आणि नित्य त्याचे स्मरण केले तरच मोक्ष मिळतो हे जो समजतो आणि त्याप्रमाणे वागतो ती बुद्धी सात्विक. धर्म काय अधर्म काय याविषयी सदा गोंधळलेली वृत्ती असणे, योग्य विचार करता न येणे, अर्धवट ज्ञान असणे म्हणजे राजसबुद्धी. भगवंतावर श्रद्धा आहे पण आपल्या मनासारखे एखादे काम झाले नाही तर श्रद्धा डळमळीत होणे, शंका निर्माण होणे हेही राजसबुद्धीचे लक्षण आहे. अधर्मालाच धर्म मानून विपरीत अर्थ लावणे म्हणजे तामसी बुद्धी होय. पुढे भगवंत सांगतात, धृती सात्विक, राजस, तामस 3 प्रकारची असते. धृत्या यया धारयते मनप्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी. कर्म करताना कितीही त्रास झाला तरी ते काम पूर्ण करतो. श्रम झाले तरी उद्देशपूर्तीसाठी झगडत राहतो. मन, प्राण, इंद्रिय हे सर्व शास्त्रविहित कर्म लावणे त्या धैर्याला सात्विक धैर्य म्हणतात. केवळ भगवंत सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्या आनंदासाठी मी प्रत्येक क्रिया करतो असा विचार करून कर्म पूर्ण करणाऱ्या व्यक्तीचे धैर्य सात्विक. जो माणूस फळाची इच्छा धरून कर्म करतो, विश्वास नाही पण करून बघू असे म्हणून कर्म करणाऱ्या व्यक्तीचे धैर्य राजस होय. आणि जो शास्त्राविरुद्ध वर्तन करतो, निषिद्ध कर्म करतो त्या व्यक्तीचे धैर्य तामस. सुखही 3 प्रकारचे असते, सात्विक, राजस, तामस. यत्तदग्रे विषमेव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. सुरुवातीला कष्टदायक पण नंतर सुखदायक असणारे सुख सात्विक होय. सुरुवातीला विषाप्रमाणे पण परिणामी अमृताप्रमाणे असते. भगवंताचा अनुग्रह प्राप्त होतो. विवेकबुद्धी जागृत ठेवून आता होणाऱ्या कष्टाचा विचार न करता मिळणारे फळ आनंददायक असते. कष्टानंतर मिळालेले सुख आनंददायक, म्हणूनच आयते चालत आलेल्या संपत्तीपेक्षा कष्ट करून मिळवलेली संपत्ती समाधान देते. प्रारंभी सुखदायक पण अंती दुःखाला कारण होणारे सुख हे राजस होय. इंद्रिय व विषय यांच्या संपर्काने आलेले सुख प्रथम आनंददायक वाटते पण अंती त्याचे पर्यवसान दुःखात होते ते राजस सुख. आणि सुरुवातीलाही दुःख नंतरही दुःखच ते तामस सुख. निद्रा, आळशीपणा, अधर्माचरण किंवा कोणावर तरी अन्याय करून मिळवलेले सुख हे तामसी होय. आतापर्यंत ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती, सुख हे सात्विक, राजस आणि तामस कसे हे सांगितले. भगवंत पुढे सांगतात, प्रत्येक जीव या 3 गुणांनी बद्ध असतो. त्याच्या पूर्वजन्मातील सात्विक, राजस, तामस कर्माप्रमाणे मी त्याला जन्माला देतो आणि जन्माला घालतानाच काय केले पाहिजे आणि काय नाही याची यादी देतो. जसे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यापैकी एका वर्णात जन्माला घालतो
प्रत्येकाची कर्मे निराळी आहेत आणि आपल्याला ज्या वर्णात जन्म मिळाला त्याप्रमाणे आपण कर्म करणे अपेक्षित आहे. शमोदमस्तपःशौचं क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं. भगवंतावर निष्ठा, इंद्रिय निग्रह, ब्रह्मचर्य, कायिक वाचिक मानसिक तप, अंतर्बाह्य शुचिता, क्रोध नसणे, जसे बोलू तसे आचरण असणे, प्रामाणिकपणा, भगवंताप्रती ज्ञान मिळविणे आणि आस्तिकता हे गुण ब्राह्मणांमध्ये असतात. याच गुणांचा उपयोग करून ब्राह्मण कुळात जन्म घेतलेल्या व्यक्तीचे आचरण असावे आणि जास्तीत जास्त भगवंताची सेवा करून मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करावा. शौर्य, शक्ती, धैर्य, युद्धात पळून न जाणे, नेतृत्व करणे हे गुण क्षत्रियात असतात. शेती करणे, गायीचे रक्षण, व्यापार हे वैश्यांचे सहज स्वभाव, तर सेवा कर्म हे शूद्रांचे सहज स्वभाव धर्म आहेत. आपल्या वर्णाश्रमाला योग्य असलेले कर्म करूनच मोक्ष मिळविता येतो. आपल्या वाट्याला आलेले काम भगवंताची पूजा म्हणून करावे, कारण आपल्या धर्माचे आचरण करणे श्रेयस्कर आहे. श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मा स्वनुष्ठितात स्वभावनियतम कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम्. आपले धर्माचरण करताना कळत नकळत एखादी चूक घडली तरी भगवंत माफ करतो. चूक होईल म्हणून स्वधर्म कधीही सोडू नये. निरासक्त होऊन मन इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवून ऐहिक किंवा पारलौकिक सुखाची अपेक्षा न करता जो प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करतो तोच मोक्ष मिळविण्याला योग्य ठरतो. काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास. विषयांची आसक्ती नको, मन ताब्यात असले पाहिजे. दुष्ट लोकांच्या संगतीत राहू नये, हे नेहमी ध्यानात असावे. म्हणजे डोळे मिटून एकांत स्थळी बसावे असे नसून कर्म करीत असताना सुद्धा चित्त भगवंताकडे लावावे. ब्रह्माच्या ठिकाणी मन एकाग्र केलेला माणूस हा कोणत्याही गोष्टीचे दुःख करीत नाही, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करीत नाही, नेहमी मलाच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो असे भगवंत म्हणतात. प्रत्येक कर्म मला समर्पण करतो, त्याच्यावर मी अनुग्रह करतो आणि सर्व संकटांपासून त्यांना मुक्त करतो असे ते म्हणतात. अर्जुनाला शेवटी भगवंत सांगतात, युद्ध करणे हा तुझा धर्म आहे, ते तू करणार नाहीस तर तुझा विनाश निश्चित आहे. युद्ध न करण्याचा विचार जो तुझ्या मनात येत आहे तो केवळ अहंकाराने आहे, तो चुकीचा आहे. भगवंताची इच्छा म्हणून तू या युद्धाचा स्वीकार कर. परमात्माच सर्वांचा नियामक आहे, स्वतंत्र आहे आणि सर्व जीव त्याच्या अधीन आहेत. तू त्यालाच शरण जा आणि त्याची जी इच्छा आहे त्याप्रमाणे वाग, म्हणजे त्याचा अनुग्रह तुला प्राप्त होईल आणि तू समाधानी होशील आणि श्रेष्ठ लोकाला जाशील. आत्तापर्यंत तुला मी अतिशय गुह्य असे ज्ञान सांगितले, कारण तू त्या योग्यतेचा होतास आणि माझा प्रिय शिष्य आहेस असे ते सांगतात. मी माझ्याकडून सांगण्याचे काम केले, आता तूच योग्य काय आणि अयोग्य काय ते ठरव आणि विचार करून तुला जसे वाटेल तसे कर असे भगवंत म्हणतात. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात गुह्यतरं मया विमृश्य तदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. असे सांगून श्रीकृष्ण म्हणतात, मी तुला जे श्रेष्ठ वचन सांगितले ते पुन्हा ऐक. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. तू मला प्रिय आहेस तेव्हा माझ्यातच मन गुंतवून ठेव, माझा भक्त हो, मलाच नमस्कार कर, म्हणजे तू मलाच प्राप्त करशील हे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगत आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे इतर सर्व काम्य कर्मे कमी करून फक्त मलाच उद्देशून सर्व कर्म कर. मला शरण आलास तरच मी तुझे रक्षण करीन. भगवंताने आपले रक्षण करावे असे वाटत असेल तर त्याला शरण जाणे हाच एकमेव उपाय आहे असे भगवंत सांगतात. त्याच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून त्याला शरण जावे तर आणि तरच तो आपले रक्षण करतो. श्रद्धा नसणाऱ्या माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, त्यातून दुःख पदरी येते. पण श्रद्धापूर्वक त्याला हाक दिली तर तो येणाऱ्या संकटातून आपल्याला अलगद बाहेर काढतो, म्हणून त्याचे ध्यान करावे. असे हे गीताशास्त्र श्रवण करणाऱ्याला सुंदर फळ देतो, पण ऐकणारा काया वाचा मने शुद्ध असावा लागतो. गुरूंची सेवा करणारा आणि माझा भक्त असावा लागतो असे ते सांगतात. अशांनाच ते सांगावे, म्हणजे सांगणारा आणि ऐकणारा दोघांनाही उत्तम फल प्राप्त होते.
या शास्त्राच्या श्रवणाने संसारातून मुक्त होतो आणि मोक्ष लोकाला जातो असे सांगणारा आणि ऐकणारा दोघेही त्या योग्यतेचे असले पाहिजेत। एवढे सगळे सांगून श्रीकृष्ण विचारतो, आता तरी तुझा मोह नाहीसा झाला का? अर्जुन सांगतो, हे कृष्णा, तू जे सांगितलेस ते सर्व मी एकाग्र मनाने ऐकले आणि मला माझ्या पूर्वस्मृती जागृत झाल्या। अर्जुन इंद्राचा अवतार आहे, त्या पूर्वस्मृती। माझ्या मनात कोणताही संशय उरला नाही। मी आता तू सांगितल्याप्रमाणे युद्धाला तयार आहे। असा श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद संजय धृतराष्ट्राला सांगतो आणि म्हणतो, मी या दोघांचा संवाद ऐकला। श्री वेदव्यासाच्या कृपेने हे रहस्य श्रेष्ठ पुरुषार्थांचा उपाय स्वतः योगेश्वर कृष्णाच्या मुखातून मी प्रत्यक्ष ऐकला। अजूनही पुन्हा पुन्हा मी तो संवाद आठवतो आणि अत्यंत आनंदित होतो। त्यांचे ते विश्वरूप मी पुन्हा आठवतो आणि आश्चर्यचकित होतो। म्हणून हे धृतराष्ट्रा, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर्भूतीर ध्रुवा नेतिर्मतिर्मम, असं संजय सांगतो। येथे सर्व उपाय जाणणारा योगेश्वर कृष्ण आहे आणि जिथे अर्जुनासारखा धनुर्धर युद्धाला सज्ज आहे तिथे राज्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि नीती न्याय हे निश्चित आहे। पांडवांचा विजयही निश्चित आहे, ही गोष्ट तू ध्यानात घे। इथे भगवंत आपल्यासारख्या सामान्यांना उपदेश करतात की तुम्ही जर मला स्मरून नियत कर्म केले, नीतीने, न्यायाने, सत्याने वागलात तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश निश्चित मिळेल। न्यायाने, सत्याने वागणाऱ्या व्यक्तीबरोबरच भगवंत असतो। अशी ही गीता आणि त्यातील रहस्य विद्या योगेश्वर श्रीकृष्णाला अत्यंत भक्तिपूर्वक अंतःकरणाने त्याच्याच चरणी समर्पित आणि आपणही तसेच वागण्याचा प्रयत्न करावा, त्याचा उपदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, एवढेच वाटते। श्रीकृष्णार्पणमस्तु।